लिव्हिंग विथ आशू मध्ये. तर आज आम्ही निघालोय आमच्या गावी जायला निघालोय. अचानक आम्ही चाललो शेतात. अचानक आमचं ठरलं. 2 वाजता आम्ही जेवण केलं आणि माझ्या मिस्टरांना असं वाटलं की आपण जायला पाहिजे गावी. त्यामुळे मग आम्ही ठरवलं पटकन. आम्ही 2 तासात तयारी केली आणि आम्ही आता ऑन द वे टू गावी. आणि आम्ही हनीला पण घेतलंय आणि आम्ही आमच्या बडीजला पण घेतलंय. आणि हे बघा मागे जे दिसतंय ना, हे झाडं पण घेतलेले आहेत शेतामध्ये लावायला. नारळाची झाडं घेतलेली आहेत. एक झाड आहे पण या झाडाचे पण मागे अजून एक झाड आहे, म्हणजे 2 झाड आहेत. आणि आमचे पक्षी आहेत बर्डीजला पण घेतले. त्यांना कुठे ठेवणार ना 1-2 दिवस. आणि हनूला पण घेतले. हनुडी आणि ह्याच्या खाली आहे बॉडी ब्लू, येलो आणि ग्रीन. तर फ्रेंड्स, आज माहितीये का आमच्या बरोबर कोण आहे? आज आम्ही चाललोय गावी. तर आज आहे हर्षूचा मामा. हाय. आता सध्या ह्याला पण 2-3 दिवस सुट्टी होती. तर मग आम्ही म्हटलं, त्याला विचारलं की तू पण येतोस का? तर हो बोलला. मग आम्ही निघालो. हर्षू, हॅलो. काय मज्जा करणार आहेस मग आता तू? मी माझ्या भावांसोबत पण खेळणार आहे माझ्या गावाला. खेळणार आहेस? हा, चालेल. चला बघूया आता आपला कसा प्रवास होतो. किती आपल्याला हिरवळ दिसते, किती धबधबे दिसतात, आपण सगळं बघूया. चला. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि मस्त काळोख झालाय. आता जोरदार पाऊस येणार आहे. पण रस्ते खूप घाण आहेत, खूप खड्डे आहेत रस्त्यांमध्ये. त्यामुळे गाडी पाहिजे तशी स्पीड घेता येत नाही. पाऊस खूप लागलाय आता. आपण आहोत इकडे कंटूरला आले. कंटूरला घेऊया मस्त. कसे दिले मावशी? 100ला पाव. आणि हे खाली पूर्ण भरलेलं आहे का? खाली नेमूच असतं ना ते असं. बरोबर सांगा ना. फायनली आम्ही मावशींसोबत बार्गेनिंग करून 150 रुपयाला अर्धा किलो असे कंटूरले. आम्हाला ना कंटूरल्याची भाजी खूप आवडते. आणि ह्या ज्या रानभाज्या असतात पावसाळ्यात ज्या येतात त्या सगळ्या औषधी असतात. त्यामुळे त्या सगळ्या खायला पाहिजे. छान छान हिरवे हिरवे घ्या निवडून. तर गाईज आता मम्मी पण घेते. तर फ्रेंड्स, आज हे घेतलेले कंटूरल्यांची भाजीची रेसिपीचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. तोही बघायला विसरू नका. नागपूरच्या इथे आम्ही आता पोहोचलोय. पण खूप जास्त पॅक आहे रस्ता, ट्रॅफिक आहे. हर्षू आणि ऋदू ऑलवेज फक्त आणि फक्त मोबाईलच बघतात. मम्मी पण आम्हीच्या फेसबुक बघते. कशाला लपवलायस? मी नाही लपवलं, मी माझं मस्त बसलं थंडीमुळे.
सगळ्यात गुड गर्ल जी असेल ना हनी ती आमची हनी आहे बघा, सगळ्यात गुड गर्ल. गाइस तिथे डॉग आहे, तिला तर फोन पकडताच नाही येत. गाइस तिथे डॉग आहे, तिला तर फोन पकडताच नाही येत. ते तर करताच नाही, डिवाइस बघता नाही येत तिला. मुलांना कधीही कुठेही न्या, मोबाईल काही सुटत नाही त्यांचा. आता ट्रॅफिक जरा हल्ली आहे. कुठला गेम खेळतोस? मला तर नाव नाही माहित, फक्त दिसला तर लावून दिला. कुठला आहे बघू ना. कारचा आहे. कुठला कारचा? नाव नाही माहित. त्यातली तुझी गाडी दाखव ना मला. लाइटनिंग मॅकक्वीन बघितलं असेल त्यांना माहिती आहे. तुला कुठली गाडी आवडते अर्शू? मला लाइटनिंग मॅकक्वीनची डायनाको आहे, लाइटनिंग मॅकक्वीन. आणि इंडियन कार मध्ये कुठली आवडते? इंडियन कार मध्ये फॉर्च्युनर लेजेंडर. का? कारण की तिची ऑफ रोडिंग खूप खतरनाक आहे, तिची ग्राउंड क्लिअरन्स पण खूप आहे म्हणून का? हा. मग तुला अर्टिगा नाही आवडत का? अर्टिगा मामा तूच. आणि ऋतू तुला? रुद्रांश काय तुला कोणती गाडी सगळ्यात जास्त आवडते? टाटा सफारी. का? का चांगली दिसते ब्लू कलर मला. ऑफ रोडिंग आहे ना, तिचं मायलेज चांगलं आहे, स्पीड चांगली आहे, सगळं चांगलं दिसते. खूप जास्त आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे. आम्हाला इथेच 2 ते 2.5-3 तासापासून आम्ही ट्रॅफिकमध्ये बसलेलो आहे. गाइस गाडी बंद करून बसलेलो आहे. 62 किलोमीटर ही ट्रॅफिक सुटे. 62 किलोमीटर्सला खूप जास्त ट्रॅफिक आहे. ट्रक्सने पूर्ण भरलंय. गाईज आता 6:15 पासून आम्ही जे ट्रॅफिक मध्ये होतो आणि आता वाजले 9:15. एवढा वेळ आम्ही ट्रॅफिक मध्येच होतो, इतकं बोर झालं. आता कुठे ट्रॅफिक क्लिअर झाले. आता बघूया आम्ही कधी पोहोचतो आमच्या गावाला. आहे ना अनु? अनुला पण बोर झालं, म्हणून अनुला आता पुढे घेतलं आम्ही. मागे बसून बसून बोर होतं तिला पण. ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं, त्यामुळे आम्ही कसाऱ्याजवळचा पुडवे आहे, पुडवे मॉल आहे, तिथे जेवणाला थांबलो. तर पटकन आम्ही जेवतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. आता आम्ही जास्त काही मागवलं नाही. आता आम्ही फक्त शेवभाजी सांगितले, शेवभाजी, रोटी आणि दाल. जेवण झालेलं आहे. आता आम्ही नॉनस्टॉप निघायचं आहे आम्हाला, कारण आता ह्या वेळेला आम्ही घरी पोहोचायला पाहिजे होतं. ट्रॅफिकमुळे ऑलरेडी आमचे 2-3 तास वेस्ट गेलेले, त्यामुळे आता आम्ही नॉनस्टॉप निघालो. हॅलो, हे माझं आहे. रात्रीचं खूप जास्तच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला रात्रीचे 2 वाजले पोहोचायला, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.